राजकारणात कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं, पण जेव्हा दोन विरोधी गट एकत्र येण्याच्या शक्यतेवर खुद्द पक्षाचे संस्थापक बोलतात तेव्हा राज्याच्या राजकीय पटावर खळबळ माजते। महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाल्यानंतर प्रथमच शरद पवारांनी दोन्ही गट एकत्र येण्याबाबत खुलेपणाने विधान केलं आणि यावरून नवा राजकीय तिढा निर्माण झाला आहे। आता या विधानावर सुप्रिया सुळे यांनी थेट प्रतिक्रिया देत एक महत्त्वाची स्पष्टता दिली आहे। हा निर्णय मी एकटी घेऊ शकत नाही, हे विधान केवळ नकार नसून एक धोरणात्मक खेळी असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे। शरद पवारांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही। हा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे। यासोबतच ते पुढे म्हणाले, सत्तेत सहभागी व्हायचं की विरोधात बसायचं याचा निर्णय सुळे यांनी घ्यायचा आहे। या विधानामधून पवारांनी बॉल थेट दोघांच्या कोर्टात टाकला आहे। मात्र याच वेळी त्यांनी दोन्ही गटांमध्ये दूर अंतर असल्याचं सूचक संकेतही दिले आहेत। या पार्श्वभूमीवर साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी पवारांच्या विधानावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली। त्या म्हणाल्या, पवार साहेबांनी काय म्हटलं आहे याबाबत मला माहिती नाही। मी दिल्लीत होते, प्राप्तिकराच्या नव्या कायद्यासंदर्भात बैठक होती। त्यांनी कोणत्या संदर्भात हे विधान केलं आहे हे पाहावं लागेल। हे विधान म्हणजे सुळे यांनी पवारांच्या वक्तव्यापासून थोडं अंतर राखण्याचा प्रयत्न केला असं बोललं जात आहे। सुप्रिया सुळे यांनी यापुढे स्पष्ट केलं की दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत मी एकटी निर्णय घेऊ शकत नाही, त्यासाठी मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल। हा निर्णय सर्वांशी चर्चा करून घ्यावा लागेल। या विधानात त्यांनी संघटनात्मक पातळीवरची जबाबदारी अधोरेखित केली आणि एकटीच्या निर्णयावर हे अवलंबून नसल्याचं सूचित केलं। याच वेळी त्या म्हणाल्या की संघटनेत काम करत असताना एका व्यक्तीला निर्णय घेता येत नाही, त्यामुळे हा निर्णय फक्त माझा नाही। सुप्रिया सुळे यांनी हेही सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अनेक कार्यक्रमात एकत्र येतात, भेटतात, पण याचा अर्थ गट एकत्र येतीलच असा नसतो। या घडामोडीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही चिंता व्यक्त केली असून शरद पवारांचं हे विधान फार गंभीर असल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा गोंधळ निर्माण झाला असून आगामी काळात काही घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। लोकसभा आणि राज्यसभा कामकाजाच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी इंडिया आघाडीच्या एकजुटीवरही भाष्य केलं। आम्ही इंडिया आघाडीचे घटक पक्ष एकत्र गेलो होतो, जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करत आहोत असं त्या म्हणाल्या। यामागे त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका केंद्रात विरोधक म्हणून अधोरेखित केली। पवारांच्या या विधानामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चेचे वादळ उठले आहे। काही जण यामागे युतीचा नवा प्रयत्न पाहत आहेत, तर काहींच्या मते हे फक्त पवारांची एक राजकीय चाचपणी आहे। मात्र सुळे यांची प्रतिक्रिया पाहता हे तितकं सोपं समीकरण नाही। राजकीय नेत्यांची विधानं म्हणजे केवळ शब्द नसतात, ते संदेशही असतात। शरद पवारांनी दिलेला संकेत आणि सुप्रिया सुळे यांची तोललेली प्रतिक्रिया यामधून एक मोठा राजकीय अध्याय घेण्याच्या मार्गावर आहे का, हे बघणं उत्सुकतेचं ठरेल। या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।